आपल्या सगळ्यांना वाटतं आपलं घर मोठं असं, पण प्रॉब्लेम माहितीये काय, आजकाल बरेचशी घरं 10x10, 10x12, 12x14, 14x16 म्हणजे 150 ते 200 स्क्वेअर फूट पर्यंत असतात. अशाच्यात आपण घर तर मोठं करू शकत नाही, त्याच्या रूमच्या भिंती तर सरकवू शकत नाही. मग अशाच्यात काय करायचं जेणेकरून तुमचा छोटा रूम सुद्धा मोठा वाटेल? तुम्हाला काही नाही करायचंय, तुम्हाला आजची व्हिडिओ पूर्ण बघायचे, ज्यात मी तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती देणार आहे. नमस्कार, माझं नाव समर्थ नरेश झुंजारराव आणि तुम्ही बघत आहात समार्क, जो की एक इंटेरियर डिझायनर फर्म आहे आणि जिथे आपण इंटेरियर रिलेटेड नवीन नवीन गोष्टी रोज करत असतो. तर आपला पहिला पॉईंट आहे पेंट. पेंट मध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. तर त्यात पहिला म्हणजे आपल्याला पेंट हे नेहमी हलक्या रंगाचे वापरायचे आणि दुसरा म्हणजे पेंट हे मॅट फिनिश मध्ये नसावे आणि तिसरा म्हणजे एकाच वॉलवर 2 पेंट टाकून पार्टिशन हा क्रिएट नाही झाला पाहिजे. चला मी तुम्हाला आता या तिन्ही गोष्टी डिटेल मध्ये समजावतो. सगळ्यात पहिला पॉईंट आहे हलक्या रंगाचे कलर आपण का वापरतो, कारण त्याने लाईट रिफ्लेक्ट होते आणि तुमचा रूम मोठा वाटतो. पण जर तिथे तुम्ही मॅट वापरत असाल तर तोच मॅट कलर लाईट ऍब्झॉर्ब करतो आणि ज्यामुळे तुमचा रूम छोटा वाटतो. जर तुमचा रूम छोटा आहे, तुम्हाला नेहमी हलकेच रंग वापरायचे आहेत. तर हलक्या रंगाचे कलर्स म्हणजे काय? हलक्या रंगाचे कलर्स मध्ये तुम्हाला न्यूट्रल कलर यूज करायचे, जे की आहेत बेज, ऑफ व्हाईट, ग्रे. दिलेल्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. त्यासोबतच तुम्ही पेस्टल कलर यूज करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला तेही दिसतच असतील. आणि एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, जर तुम्ही न्यूट्रल आणि पेस्टल कलर यूज करत असाल तर तुम्हाला वॉलचा जो सरफेस आहे तो ग्लॉसी ठेवायचा आहे. तर आपला दुसरा पॉईंट आहे फर्निचर. फर्निचर करताना तुम्हाला लक्षात ठेवायचा, सनमायका हा नेहमी ग्लॉसी असावा आणि त्यावर जास्त पॅटर्न नसावे. काय होतं, पॅटर्न जर जास्त असले तर तुमचा रूम बिझी वाटतो. आता याचा अर्थ असा नाही की पॅटर्न नाहीच ठेवायचा, पॅटर्न ठेवायचा, पण तो खूप कमी प्रमाणात ठेवायचा, ज्याने तुमचा रूम आणखी स्पेशियस वाटतो. जर तुम्हाला वाटत असेल तुमची रूम बोरिंग नसावी तर तुम्ही काय कराल, त्यावर जे हँडल्स यूज करणार असेल त्या हँडलद्वारे तुम्ही प्ले करू शकता. आणि आता मार्केटमध्ये आले टी पट्टी. जर तुमचा समजा बेस ग्रे असेल तर तुम्हाला त्याच्यावर जे हायलायटर कलर असेल त्या कलरची पट्टी तुम्हाला यूज करायची. आता येऊया आपण फर्निचरच्या दुसऱ्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंटवर, जो की आहे रूल ऑफ 50-50. जर समजा तुमची रूम 100 स्क्वेअर फूटची असेल तर तुम्हाला त्याचा 50 स्क्वेअर फूटच यूज करायचा आणि 50 स्क्वेअर फूट फ्लोरिंग ही तुम्हाला विजिबल राहिली पाहिजे. आता हे जेवढं बोलणं सोपं आहे तेवढंच करणंही अवघड आहे. म्हणजे समजा आता तुमचा रूम जर आहे 10x10 म्हणजेच की 100 स्क्वेअर फूट, तर त्यात बेड येईल 6x6 म्हणजेच की 36 स्क्वेअर फूट. उरला किती 14, म्हणजेच बघायला गेलं तर ओव्हरऑल 50 स्क्वेअर फूट जागाही व्यापली गेली. आणि राहिलं काय तर कम्प्युटर टेबल, ड्रेसिंग टेबल. तर अशा याच्यात आपला रूल हा ब्रेक होतोय, कारण त्यांना लागते जास्त जागा. तर मग अशाचे तुम्ही काय कराल, तर आता मार्केटमध्ये आले आहे फ्लोटिंग ड्रेसिंग टेबल. तर फ्लोटिंग फर्निचरने काय होतं, रूम खूप मोठा वाटतो, फ्लोरिंगही विजिबल होते आणि प्रॅक्टिकली खूप युजफुल आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला साफसफाई नीट करता येते. तर आम्ही नोटीस केलंय बरेचसे क्लायंट हे फ्लोटिंग फर्निचर युज करत नाही. त्यांच्या मनात डाऊट असा आहे की हे मजबूत राहील की नाही. तर त्यासाठीच मार्केटमध्ये नेकेड लेग्स हे अवेलेबल असतात, जे खूप चांगल्या पॅटर्न मध्ये असतात आणि तुमचं फर्निचरही खूप मजबूत राहतो. तर येऊया आता आपण फर्निचरच्या खालच्या पॉईंट कडे, जो की आहे फ्लोरिंग. फ्लोरिंग मध्ये तुम्ही टाइल्स यूज करा किंवा मार्बल यूज करा, फक्त ते मोठे असावे. कारण जर तुम्ही छोटी साईज यूज कराल तर त्यात जॉईंट्स दिसतील, तुमचा रूम आणखी बिझी वाटेल. तर आता हे तर समजलं टाइल्स कशी यूज करायची. आता आपण बघूया कलर थीम. तर समजा तुमच्या वॉलवर ग्रे कलर असेल तर तुम्हाला टाइल्स मध्ये सुद्धा ग्रेच कलर यूज करायचे. समजा बेज कलर असेल वॉलला तर टाइल्स मध्ये सुद्धा बेजच कलर तुम्हाला यूज करायचे. तर आता आपल्याला साईज कळाली, कलर कळाला, तर आता पॅटर्न्स कुठले यूज कराल. पॅटर्न्सला तुम्हाला सेम प्रिन्सिपल यूज करायचे. टाइल्सवर हेवी पॅटर्न नसावे, रेषा नसावे किंवा झिगझॅग पॅटर्न असे जास्त नसावे. ते जे पॅटर्न्स आहेत ते नेहमी हलके असावे आणि ते एका कंटिन्युअस फ्लो मध्ये गेले पाहिजेत. आणि मार्केटमध्ये आजकाल आले ब्लरी टाइल्स, तेही तुम्ही यूज करू शकता. तर तुम्हाला एक बोनस टिप सांगतो. आजकाल मार्केटमध्ये आले आहे जॉईंट्सलेस टाइल्स. याचा अर्थ असा नाही की त्यांना जॉईंट नसतात, त्यांचा जो पॅटर्न असतो तो एका कंटिन्युअस फ्लो मध्ये गेला असतो. ज्यामुळे ती लादी लावली तर तुम्हाला असं वाटतं पूर्ण रूमला एकच लादी लावली आणि ज्यामुळे रूम तुमचा आणखी मोठा वाटतो. तर यानंतरचा पॉईंट आहे मिरर्स. मिरर्स हा एक मॅजिकल टूल आहे, कारण तो तुमच्या छोट्या रूमला मोठा दाखवायला खूप उपयोगी ठरतो. तर ते कसं, चला मी सांगतो. आजकाल मार्केटमध्ये क्लोथिंग शॉप्स, ज्वेलरी शॉप्स, म्हणजे की ज्वेलरी शॉपमध्ये तुम्ही बघू शकता मिरर हा खूप मोठ्या प्रमाणात यूज केला जातो, कारण त्याच्या ग्रॅन्युल्सला एक एनहान्स लुक येतो. आता ते त्यांच्या मोठ्या शोरूमला मिररचा यूज करून मोठा दाखवतच आहेत, तर तुम्ही पण ही ट्रिक यूज करू शकता आणि मिररचा यूज करून तुमचा बेडरूम मोठा दाखवू शकता. तर आता लॉजिकली आपल्याला वाटतं रूम मोठा झालाय, पण ते ऍक्च्युअली प्रॅक्टिकल नसतं. आपल्या ह्युमन माइंडला एक परसेप्शन तो क्रिएट झाला असतो, ज्यामुळे आपल्याला असं वाटतं रूमची डेप्थ खूप मोठी आहे. तर यानंतरचा पॉईंट आहे आपला सिलिंग. तर सिलिंग कशी करायची, त्याऐवजी सिलिंग मध्ये काय नाही करायचं हे तुम्हाला मी पहिले सांगतो. सिलिंग मध्ये मल्टी लेवल फॉल सिलिंग तुम्हाला नाही करायचे, कारण तुमच्या रूमची हाईट आधीच छोटी असते. तर तिथेच तुम्हाला प्लेन सिलिंग ठेवून तुम्हाला त्यावर लाईटने प्ले करायचंय. जर रूमची हाईट कमीच असेल तर तुम्हाला तिथे सिलिंग केलीच पाहिजे असं नाही. त्यावर तुम्ही नुसतं लाईटने प्ले करू शकता, कारण आजकाल मार्केटमध्ये आले हे प्रोफाईल लाईट. ती जर तुम्ही लावली तर तुम्हाला सिलिंगची काही गरज लागत नाही. जर तुमचा रूम आधीच छोटा आहे आणि तुम्हाला तो जर आणखी छोटा दाखवायचा नसेल तर तुम्ही सिलिंगच्याच चारी कॉर्नरला
कोऊ लाईट सोडू शकता, ज्याने की तुमच्या एक रूमला लक्झरियस आणि एस्थेटिक लुक येतो आणि इथेच आपला फॉल सिलिंगचा पॉईंटही कव्हर होतो. तर यानंतरचा पॉईंट आहे आपला स्टोरेज, जो की आजकाल खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर याच प्रॉब्लेमला आपण काउंटर कसा करावा हे पाहूया आपण. तर स्टोरेजसाठी एखादी वॉल डेडिकेट करण्याऐवजी तुम्ही स्टोरेज बेडच्याच दोन्ही बाजूला स्टोरेज घेऊ शकता. आणि लक्षात ठेवा, ते ग्लॉसी फिनिश मध्ये घ्यायचंय आणि हँडल लेस असावे. तर यानंतरचा पॉईंट आहे आपला विंडो. तर प्रत्येकाच्या घराला असतातच, पण लक्षात ठेवा विंडोची जी फ्रेम आहे तुम्हाला जास्तीत जास्त मोठी ठेवायची. मागे तुम्ही बघू शकतात, जेवढी जास्त मोठी फ्रेम त्यामुळे लाईट व्हेंटिलेशन ही चांगला राहतो. तर आता विंडोज म्हणलं तर कर्टन्सही आले. तर कर्टन्स तुम्हाला सिंगल रॉड नाही लावायचे, ते लावायचे ड्युअल रॉड्स, म्हणजे आतून डार्क आणि बाहेरून लाईट असे कर्टन्स तुम्हाला यूज करायचे. पण लक्षात ठेवा, त्यावर हेवी पॅटर्न्स नसावा, कारण त्यामुळे एक चांगला एस्थेटिक लुक येतो. तर हे होते आपले आजचे 8 पॉईंट, जे की तुम्ही यूज केले तर तुमचा छोटा बेडरूमही मोठा वाटणार आहे. आणि नेहमी सारखंच आपलं लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब बटनवरचा कर्टन हटवा आणि तो क्लिक करा. तुम्ही बघत आहात स्मार्ट.